शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. इराणला मोठी मदत. वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप इराणकडे रवाना. इराणी दूतावासाने ट्विट करत भारताचे आभार मानले. सुनेत्रा पवार आज बारामती निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडणार. कन्हेरीतील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला जाईल. राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित राहणार. दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण झाल्यास त्याला आमचा विरोध नसेल. भाजपच्या मोठ्या नेत्याचं खासगीत बोलताना हे विधान. सध्याची परिस्थिती बघता विलीनीकरण होईल असं वाटत नाही असं वक्तव्य. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी. अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवार यांचा लेख. तर शरद पवार धर्म मानत नाही, त्यांचा लेख अत्यंत चुकीचा, फडणवीसांचं हे उत्तर. मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर अपघातातून वाचलं. भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅड ऐवजी गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरलं. पुण्यातील खानवडी परिसरातला हा प्रकार. मोंदू घरातल्या नेत्यांच्या बऱ्याच गोष्टी माहिती, त्यामुळे खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. रोहित पवार यांनी व्यक्त केला संशय. भगीरथ भालके सपत्नीक शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतील. तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत देखील धनुष्यबाण हाती घेणार. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पंढरपूर दौऱ्यात पक्षप्रवेश सोहळा. नाशिकमधल्या आयटी कंपनीला टाळं लागलं. कंपनीला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामुळे टाळं लागण्याची शक्यता. कंपनीमधील कामगारांना मुंबई पुण्यातील प्रकल्पांमध्ये सामावून घेतलं जाणार अशी सूत्रांची माहिती. सध्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यास मात्र मनाई. नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणी संशयित आरोपींचे मोबाईल जप्त. फॉरेन्सिक टीमकडून पीडित मुली आणि संशयितांचे चॅटिंग तपासण्याचं काम देखील सुरू. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे नाही. 81 गुन्हे गंभीर असल्यानं मागे घेता येणार नाही. गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हे स्पष्टीकरण. मुंबईमधील तिन्ही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार धीम्या मार्गावर, तर पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असणार. स्कूल बसचं भाडं आता आरटीओ ठरवणार. वार्षिक नव्हे तर मासिक भाडं भरावं लागेल. राज्य शासनाकडून स्कूल बस संदर्भात कठोर आणि सर्वसमावेशक नियमावली लागू करण्याची तयारी. महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नांदेड, परभणी, हिंगोलीसह चंद्रपूरमध्ये भूकंप. हिंगोलीच्या शिरळी भागात भूकंपाचा केंद्रबिंदू. 4.7 रेक्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.